नमस्कार, मी कृपा सपकाळ. न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत. पाहूया देश विदेशातल्या टॉप 15 घडामोडी. नुकत्याच सरलेल्या 2023 या वर्षात अमेरिकेच्या देशभरातील एम्बसी व कौन्सिलेट कार्यालयांनी तब्बल 10,40,000 भारतीयांना अमेरिकेचा व्हिसा देत नवा विक्रम रचलाय. यासोबतच व्हिसाच्या प्रतीक्षा कालावधीत होणारा विलंब देखील कमी केल्याची माहिती एम्बसीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका INS सुमित्राने आणखी एक यशस्वी मिशन पार पाडलंय. इराणचा झेंडा असलेले एक मासेमारी जहाज सोमालीच्या किनाऱ्याकडे निघाले होते. यावेळी सोमालीच्या समुद्री चाच्यांनी या जहाजावर ताबा मिळवला होता. भारतीय नौदलाने या चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला असून जहाजावर असलेल्या 19 पाकिस्तानी नागरिकांना वाचवलंय. योग गुरु बाबा रामदेव यांनी आपल्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केलंय. आता हा पुतळा न्यूयॉर्कच्या म्युझियम मध्ये लावण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. मंगळवारी एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचा व्हिडिओ आता समोर आलाय. यामध्ये बाबा रामदेव हे आपल्या पुतळ्यासोबत तसेच आचार्य बालकृष्ण उपस्थित असल्याचे दिसून आले. हा पुतळा योगामधील वृक्षासन योग मुद्रेतील आहे. त्या पुतळ्या शेजारी बाबा रामदेव यांनी आसनही केले. अमेरिकेतल्या इंडियाना भागातल्या पर्ड्यू विद्यापीठात शिकत असलेला एक भारतीय विद्यार्थी नील आचार्य हा रविवारपासून बेपत्ता झाला होता. पण आता त्याचा मृत्यू झाल्याची नवी माहिती समोर आली आहे. टिप्पे कॅन्युओ काउंटी कोरोनर कार्यालयानुसार अधिकाऱ्यांनी रविवारी सकाळी 11:30च्या सुमारास शोध घेत असताना 500 ॲलिसन रोड वेस्ट लाफाएटच्या पर्ड्यूच्या कॅम्पसमध्ये एका महाविद्यालयीन तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे खळबळ माजली असून परदेशात भारतीय विद्यार्थ्यांच्या मृत्यूची ही आठवड्यातील दुसरी घटना आहे. लेह लडाखमध्ये भला पहाटे भूकंप झालाय. मंगळवारी पहाटे 5:39 लेह लडाख परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.4 इतकी मोजली होती. भूकंपाचे धक्के जाणवल्याने घाबरलेले काही लोक घराबाहेर पडले आणि मोकळ्या जागेवर येऊन थांबले. इटलीच्या डेटा प्रोटेक्शन अथॉरिटीने ओपन AI कंपनीला नोटीस जारी केली आहे. या कंपनीने बनवलेला चॅट GPT हा चॅटबॉट चुकीच्या पद्धतीने युजर्सचा डेटा गोळा करत आहे. यामुळे देशाच्या गोपनीयता कायद्याचं उल्लंघन होत असल्याचं या संस्थेने म्हटलंय. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे सीमेपलीकडून निर्वासित आणि बंडखोरांचा ओघ वाढल्याने भारत सरकारने म्यानमार सीमेवर कुंपण घालण्याचा निर्णय घेतलाय, जेणेकरून बांगलादेश सीमेसारखी मुक्त संचार व्यवस्था संपुष्टात येईल. पण अडचण अशी आहे की मिझोरामचे मुख्यमंत्री लाल दुहमा यांनी कुंपणाला विरोध केलाय आणि या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री S जयशंकर यांना विनंती केली आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आली आहे. पाकिस्तान मोठ्या रोखीच्या समस्येला तोंड देत आहे. याशिवाय देशात मोठ्या प्रमाणात बनावट नोटांचा देखील वापर होतोय. अशा परिस्थितीत पाकिस्तानमध्ये 20 रुपयांपासून ते 5,000 रुपयांपर्यंतच्या नवीन नोटा छापण्याचा निर्णय घेण्यात आलाय. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद म्हणतात की सुरक्षेचा विचार करून नवीन नोटा प्रगत सुरक्षा वैशिष्ट्यांसह जारी केल्या जातील. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि PTIचे अध्यक्ष इम्रान खान यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सिफर प्रकरणात त्यांना ही शिक्षा झाली आहे. त्यांच्यासोबत PTIचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी यांना देखील 10 वर्षांची शिक्षा झाली आहे. या शिक्षेमुळे इम्रान खान यांची राजकीय कारकीर्द संपुष्टात येण्याची शक्यता आहे. इस्रायलच्या 4 गुप्तहेरांना इराणमध्ये फाशी देण्यात आली आहे. आज पहाटेच्या सुमारास इस्रायलच्या 4 दहशतवाद्यांना मृत्यूदंड देण्यात आल्याचे इराणच्या सरकारी वृत्त संस्थेने म्हटलंय. या चौघांवर इराणमधील कुर्दिस्तान प्रांतातून इराणच्या हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याचा आणि इस्फहान प्रांतातील फॅक्टरीमध्ये बॉम्बस्फोट घडवल्याचा आरोप ठेवण्यात आला. समुद्र पर्यटनाचे आणि समुद्र प्रवासाचे सर्वांनाच आकर्षण असते. त्यातही क्रूज हा या आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. आता जगातील सर्वात मोठ्या क्रूजने आपला प्रवास सुरू केलाय. रॉयल कॅरिबियन कंपनीच्या आयकॉन ऑफ दी सी नावाच्या क्रूजने शनिवारी मियामी बंदरातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली आहे. या क्रूजची सध्या प्रवासी क्षमता तब्बल 5,600 एवढी आहे. एखाद्या छोट्या गावाप्रमाणेच हे क्रूज आहे. जपानची अंतराळ संशोधन संस्था जाक्साने सोमवारी म्हटल्याप्रमाणे चांद्रभूमीवर लँड केल्यानंतर गेल्या 1 आठवड्यापेक्षाही अधिक काळ निष्क्रिय पडलेले स्लिम यान आता काम करू लागलंय. या यानाने विद्युत ऊर्जा मिळवली आहे. यानाचे सौर पॅनेल चुकीच्या दिशेने वळवल्यामुळे त्याला वीज मिळणे बंद झाले होते आणि हे यान निष्क्रिय झाले होते.
एलॉन मस्क यांनी आता नवा इतिहास रचलाय. एलॉन मस्क यांची कंपनी न्यूरालिंकने मानवी मेंदूमध्ये यशस्वीरित्या चिप बसवली आहे. यामुळे शरीरावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. माणसाच्या मेंदूमध्ये चिप बसवल्यानंतर ते अनेक गोष्टी करू शकतील जे ते सामान्यपणे करू शकत नाहीत. अवयवांवर नियंत्रण गमावलेल्या लोकांना चिप इम्प्लांटचा फायदा होऊ शकतो असा दावा करण्यात येतोय. एका महत्त्वपूर्ण संशोधनामध्ये एलॉन मस्क यांच्या न्यूरालिंक कंपनीने मानवी रुग्णाच्या मेंदूमध्ये चिप रोपण यशस्वी केलंय. न्यूरोटेक्नॉलॉजी फर्मसाठी हा एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड मानला जातोय. भारतीय बॉक्सर मनदीप जांगरा याने वॉशिंग्टन मधील टोपोनी सिटी येथे अमेरिकेच्या गेरार्डो एक्सवेलचा पराभव करून युएस स्थित नॅशनल बॉक्सिंग असोसिएशनचे इंटरकॉन्टिनेंटल सुपर फेदरवेट विजेतेपद जिंकले. आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत आतापर्यंत अपराजित असलेला 30 वर्षीय मनदीप त्याच्या पूर्वीच्या 75 किलो वजनी गटातून खाली उतरला होता. मनदीप हा माजी ऑलिम्पिक रौप्य पदक विजेता रॉय जोन्स ज्युनियरच्या हाताखाली प्रशिक्षण घेतोय. भारतीय महिला क्रिकेट संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा पोलीस उपअधीक्षक बनली. प्रजासत्ताक दिनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौ येथे दीप्ती शर्माला आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल 3 कोटी रुपयांचा धनादेशही दिला. तसेच पोलीस उपअधीक्षकाचे जॉईनिंग लेटरही देण्यात आले. क्रीडा कोट्यातून कोणत्याही खेळाडूला उत्तर प्रदेश सरकारकडून मिळणारे हे सर्वोच्च पद आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आग्रा येथील अन्य खेळाडूंनाही पुरस्कार देऊन सन्मानित केलंय. टॉप 15 मध्ये आज इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट. धन्यवाद.